नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता संकर्षण अधिकारी आणि आकाश दोघे जण स्टेजवरती जात असतात. तेव्हा जात असताना आकाश भूमीकडे एकटक बघत असतो. त्याच्या इथे बघण्यामध्ये खूप सारे प्रश्न असतात आणि त्याची उत्तरं त्याला हवी असतात. तेव्हा तो तिच्याकडे बघत जात असताना भूमी आकाशकडे बघत असते आणि नंतर आपली नजर चोरण्याचं काम करत असते. जरीसुद्धा हे सगळं जे काही भूमी करते ते आकाशसाठी करत असली तरीसुद्धा आकाशला त्याबद्दल आणि त्यामागचं सत्य अजून माहिती नाही आहे. त्याच्यामुळे त्याला पडलेले प्रश्न हे रास्त आहेत आणि तो आपल्या प्रश्नांची उत्तरं भूमीला विचारण्याचा प्रयत्न करतोय. पण भूमी काही बोलायला तयार नाही, कारण डॉक्टर संकर्षण अधिकारी यांनी भूमीला सांगितलंय हे जे काही आपलं नाटक चालू आहे हे कुणालाही कळता कामा नये आणि त्यामुळे भूमी आकाशला काही सांगू शकत नाही आहे. त्यानंतर दोघेजणं एकमेकांच्या आमनेसामने येतात, एकमेकांना शेक हँड करतात. पण इथे आकाशची नजर भूमीकडे जी असते ती नजर जेव्हा संकर्षण अधिकारी यांच्याकडे जाते तेव्हा आकाशच्या नजरेमध्ये फक्त राग आणि तिरस्कार दिसत असतो. त्याला असं वाटत असतं की एवढा मोठा डॉक्टर ज्याने मला बरं केलं आहे आणि तो डॉक्टर माझ्या बायकोला माझ्यापासून दूर करतोय, यामागे नक्की काय कारण असेल ते सुद्धा आकाश शोधण्याचा प्रयत्न करतोय. त्यानंतर दोघेजणं सगळ्यांसमोर इथे हसण्याचं, चांगलं वागण्याचं नाटक करत असतात. पण मनामध्ये तर दोघांनासुद्धा एकमेकांचा खूप जास्त राग येत असतो. आणि इतक्या मोठ्या पुरस्कार सोहळ्यामध्ये आकाशची नजर बघा, जर कुठे असेल तर फक्त आणि फक्त भूमीवरती त्याची नजर असते, बाकी कुणावरतीही नाही. त्याला भूमीकडून फक्त एकच उत्तर हवं असतं की कशासाठी हे सगळं केलंस, आणि मग त्याचं उत्तरसुद्धा भूमी त्याला स्पष्टपणे देत नाही आहे. तेव्हा इथे ज्या आता सूत्रसंचालिका असतात त्या संकर्षण अधिकारी यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायला सांगतात. त्याच्यानंतरला आकाश महाजन यांचंसुद्धा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायला सांगतात. आणि त्यानंतर इथे संचालिका दोघांची सुद्धा ओळख करून देत असतात की इथे अलिबागमध्ये राहूनसुद्धा त्यांनी आपलं नाव जागतिक लेवलला नेलेलं आहे. मग ते संकर्षण अधिकारी असू दे किंवा इथे महाजन गारमेंटचे ओनर आकाश महाजन असू दे, दोघांनीसुद्धा आपला व्यवसाय आणि आपलं काम हे जागतिक लेवलपर्यंत नेऊन ठेवलेलं आहे. म्हणून त्या दोघांनासुद्धा इथे संकर्षण आणि आकाश या दोन व्यक्तींनासुद्धा हा आता युवा कर्तृत्व भूषण पुरस्कार देण्यात येणार असतो आणि त्यासाठी दोघांना तिथे आमंत्रित केलेलं असतं. त्यामुळे इथे संचालिका म्हणत असतात की एक जे आहेत ते डॉक्टर जे अलिबागमध्ये सुद्धा आपलं नाव मोठं करतातच आहेत, पण त्याचबरोबर परदेशातसुद्धा त्यांना खूप जास्त मागणी आहे. परदेशातसुद्धा सातत्याने इथे त्यांना बोलवण्यात येत असतं आणि त्यामुळे त्यांनी परदेशामध्ये आपलं नाव तर मोठं केलेलंच आहे, पण अलिबागमध्ये सुद्धा आणि जगामध्ये सगळ्याकडे त्यांचं नाव हे मानाने घेतलं जातं. आणि त्याचबरोबर आकाश महाजन त्यांच्या 2 पिढ्या या व्यवसायामध्येच होत्या, पण आकाश महाजनांनी ते आपला व्यवसाय जगामध्ये सुद्धा प्रसिद्ध करून ठेवला आहे. म्हणजे अगदी त्यांच्या इथे तयार होणारं कापड आणि त्यांनी शिवलेले इथे युनिफॉर्म हे आपण सगळेजण घालूनच लहानाचे मोठे झालो आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि म्हणूनच इथे आकाश महाजन यांनीसुद्धा आपला हा व्यवसाय फक्त अलिबागपुरतं किंवा आपल्या महाराष्ट्रापुरतं, भारतापुरतं मर्यादित ठेवलेला नाही आहे, तर तो जागतिक लेवलपर्यंतसुद्धा नेऊन ठेवलेला आहे. त्यांच्या इथे कामाची पोचपावती म्हणून आपण सगळेजण त्यांचा इथे गौरव करण्यासाठी जमलेले आहोत, असं इथे संचालिका म्हणत असतात. तेव्हा ते म्हणतात की मी इथे शितोळे सरांना विनंती करते की त्यांनी डॉक्टर संकर्षण अधिकारी यांना इथे पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात यावा. तेव्हा युवा कर्तृत्व भूषण पुरस्कार हा संकर्षण अधिकारी यांना आता शितोळे सरांच्या हस्ते देण्यात येत असतो. ते आजच्या कार्यक्रमाचे इथे मुख्य अधिकारी आहेत आणि त्यांच्या हातून इथे आता संकर्षण अधिकारी यांना गौरवण्यात येतं. तर प्रेक्षकांनो, इथे हा पुरस्कार घेताना संकर्षण अधिकारी यांना खूप जास्त आनंद आणि अभिमान दोन्हीही वाटत असतं, कारण हे अलिबागमध्ये राहूनसुद्धा आपलं नाव त्यांनी जागतिक लेवलपर्यंत नेऊन ठेवलं आहे, ही मानाची गोष्ट आहे. आणि म्हणूनच
त्यांनी केलेल्या कार्याला इथे आता सगळेजण सलाम करतात आणि त्याचबरोबर त्यांचा गौरवसुद्धा करतात. तेव्हा इथे आता 2 शब्द आपलं मनोगत व्यक्त करायला सांगितलेलं असतं. तेव्हा इथे संकर्षण अधिकारी हे म्हणत असतात की इथे जमलेल्या सगळ्या लोकांचे मनपूर्वक आभार आणि त्याचबरोबर आम्हाला हा पुरस्कार देण्यासाठी ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे त्या सगळ्यांचे मनापासून मी आभार मानतो. आणि राहिला प्रश्न कामाचा, तर मी इथे चांगला डॉक्टर आहे की नाही ते तुम्ही सगळ्यांनी हा पुरस्कार देऊन मला सांगितलेलंच आहे. पण आता सगळ्यांना हा प्रश्न पडतो की मी परदेशामध्ये होतो. परदेशामध्ये माझं काम उत्तमरित्या चालू होतं. तरीसुद्धा मी परदेशातून इथे अलिबागमध्ये का आलो? हा प्रश्न सगळेजणच मला विचारत होते. म्हणून आता या निमित्ताने मला सगळ्यांना या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे आणि ते म्हणजे की हे माझं काम मी इथूनच शिकलो. परदेशामध्ये जाऊन पुढील शिक्षण पूर्ण करून तिथेसुद्धा काम केलं. पण शेवटीला मला इथे परत यायचंच होतं, कारण त्याला मूळ कारण आहे आणि ते कारण म्हणजे माझी भूमी. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आकाश, भूमी, रागिनी, पौर्णिमा सगळ्यांनाच असं वाटतं की इथे संकर्षण अधिकारी भूमीबद्दल बोलतोय, म्हणजे आकाशच्या भूमीबद्दल. पण प्रेक्षकांनो, हे सगळं संकर्षण अधिकारी अगदी आकाशला त्रास व्हावा म्हणूनच करत असतात. डॉक्टर संकर्षण अधिकारी म्हणत असतात की माझी भूमी म्हणजे माझी जन्मभूमी, माझा अलिबाग. इथेच माझा जन्म झाला ना, मग त्या माझ्या भूमीला मी कसं काय विसरू? बरोबर की नाही? मी माझ्या भूमीला कधीच विसरू शकत नाही. जिथे मी नावारूपाला आलो, माझं नाव मोठं केलं, ते माझं अलिबाग सोडून मी परदेशामध्ये माझं नाव मोठं का करू? गरज जेव्हा असते तेव्हा मला बोलावलं जातं आणि मी तेव्हा तिथे जातो, कारण ते माझं काम आहे. तो माझ्या कामाचा भाग आहे. तिथेसुद्धा माझ्या कामाचं कौतुक हे केलं जातं. पण शेवटीला अलिबाग ही माझी जन्मभूमी आहे आणि त्यासाठी मी माझ्या भूमीकडे, माझ्या जन्मभूमीकडे परत आलेलो आहे आणि तिथे राहूनच कशा पद्धतीने मला माझं नाव मोठं करता येईल याकडे मी जास्त पद्धतीने लक्ष देतो आहे, असं डॉक्टर संकर्षण अधिकारी हे म्हणत असतात. तेव्हा भूमीला कळत असतं की इथे आता डॉक्टर संकर्षण अधिकारी हे सगळं आकाशला त्रास होण्यासाठी बोलत आहेत. ही गोष्ट तिच्या लक्षात आलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे डॉक्टर संकर्षण अधिकारी म्हणत असतात आणि मी हे सगळं क्रेडिट माझ्या भूमीला देणार आहे. आणि ती व्यक्ती जिने मला खूप सपोर्ट केला, जिच्यामुळे आज मी इथे उभा आहे आणि हा पुरस्कार मी स्वीकारतोय, ती सुद्धा व्यक्ती आपल्या इथे आपल्याबरोबर उपस्थित आहे आणि त्या व्यक्तीचं मला आवर्जून नाव घ्यावंसं वाटतंय. ती व्यक्ती म्हणजे माझी बायको भूमी संकर्षण अधिकारी असं नाव घेतलं जातं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे भूमीला खूप मोठा धक्का बसो जेव्हा संकर्षण स्टेजवरती तिला बायको म्हणून स्वीकारत इथे आता तिचं नावसुद्धा अनाऊन्स करतो की भूमी संकर्षण अधिकारी असं नाव घेतल्यानंतर इथे मीडियासुद्धा बघा कशी शॉक झाले, कारण सगळेच जण भूमीला ओळखतात आकाश महाजन यांची बायको म्हणून. आणि जेव्हा इथे आता संकर्षण अधिकारी म्हणतो की माझ्या यशाचं श्रेय मी माझ्या भूमीला, माझ्या बायकोला देणार आहे, कारण ती खंबीर माझ्या पाठीशी उभी होती, म्हणून मी हे सगळं अचीव करू शकलो आणि आज ती आपल्यासमोर उपस्थित आहे. तेव्हा मी तिला स्टेजवरती बोलावतोय आणि हा जो काही मला पुरस्कार मिळाला आहे तो माझ्या एकट्याचा नाही, तर त्याचं श्रेय हे पूर्ण श्रेय माझ्या बायकोला जातं आणि म्हणूनच हा पुरस्कार मी आज स्टेजवरती तिच्याबरोबर शेअर करणार आहे, असं इथे डॉक्टर संकर्षण अधिकारी म्हणत असतात. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, भूमीचा नाईलाज असतो. भूमी इथे आकाशकडे बघत असते. आकाशचा चेहरा पूर्णपणे उतरलेला असतो, त्याचा चेहरा पांढरा पडलेला असतो, इतकं त्याला वाईट वाटलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे डॉक्टर संकर्षण अधिकारी भूमीला म्हणतो की भूमी ये ना, तू सुद्धा स्टेजवरती ये आणि हा पुरस्कार माझ्याबरोबर तू सुद्धा शेअर कर. तेव्हा इथे भूमीचा नाईलाज असल्यामुळे ती आता आकाशकडे बघतच डॉक्टर संकर्षण अधिकारी यांच्याबरोबर स्टेजवरती येत असते. पण तेव्हा डॉक्टर संकर्षण अधिकारी आपला हात पुढे करतात आणि भूमीला इथे मानाने स्टेजवरती बोलवतात. तेव्हा भूमीसुद्धा आपला हात डॉक्टर संकर्षण अधिकारी यांच्या हातामध्ये देते आणि स्टेजवरती येते. तेव्हा इथे
डॉक्टर संकर्षण म्हणतात, मी तुम्हाला म्हणालो होतो ना की माझ्या आयुष्यामध्ये अशी एक व्यक्ती आहे जिच्यामुळे मी इथपर्यंत पोचलो आहे. ती व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून ती आहे माझी भूमी, माझी बायको भूमी संकर्षण अधिकारी. हिच्यामुळे आज मी इथपर्यंत पोचलेला आहे आणि त्याच्यामुळे माझा हा जो काही इथे पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला आहे त्या माझं यशाचं श्रेय मी माझ्या बायकोला भूमीला देतोय आणि म्हणूनच मला सुद्धा तिला इथे सत्कार करायचा आहे. मी माझा पुरस्कार तिच्याबरोबर शेअर करतोय असं इकडे डॉक्टर संकर्षण अधिकारी म्हणतात. तेव्हा इथे मानसी, अथर्व, आकाश या तिघांना खूप जास्त त्रास होत असतो. तर रागिनी आणि पौर्णिमा या दोघींना तर आनंदच होत असतो ना. त्यांना तर आनंदच होणार कारण सगळ्या गोष्टी त्यांच्या मनाप्रमाणे होत असतात. भूमीला आकाशच्या नजरेतून रागिनीला तसंही पाडायचं असतं आणि आता तर डॉक्टर संकर्षण अधिकारी याने इथे रागिनीच्या हातामध्ये जळतं आयतं लाकूडच दिलेलं असतं, जेणेकरून इथे आकाशला भडकवण्यासाठी रागिनीला अजून मुद्दे मिळालेले असतात. त्यानंतर इथे जेव्हा संकर्षण अधिकारी भरभरून भूमीचं कौतुक करत असतात तेव्हा आकाशला त्याचा खूप राग येत असतो. आकाश मनातल्या मनात रागवलेला असतो, संतापलेला असतो. काय बोलावं काय करावं त्याचं त्यालाच कळत नसतं. तेव्हा इथे रागिनीला तर आनंद होतो. ती म्हणते की चला सगळ्या गोष्टी मनाप्रमाणे घडतायत. आता इथे आकाश नक्कीच भूमीचा राग करेल आणि त्या डिवोर्स पेपरवरती साईन करून तिला ते डिवोर्स पेपर देऊन टाकेल असं इथे रागिनीला वाटत असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे मानसीला आकाशचं फार वाईट वाटत असतं. ज्या वेळेला संकर्षण इथे भूमीचा हात आपल्या हातामध्ये घेऊन तिला आता खाली घेऊन जात असताना इकडे आकाश त्यांच्याकडे बघत असतो. तेव्हा इथे मानसीला वाईट वाटतं या कारणामुळे कारण त्या दोघांना एकत्र बघून आकाशला जो काही त्रास होत असतो तो बोलतसुद्धा त्याला येत नसतो. आता स्टेजवरती काय बोलणार किंवा काय रागवणार कारण तिथे एवढी लोकं बसलेली आहेत, मीडिया उपस्थित आहे. जर आकाश काही बोलला असता तर इथे भूमीची इज्जत जाईल हे आकाशला माहिती असतं आणि म्हणूनच तो शांत हे सगळं बघत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो संचालिका म्हणतात की आता इथे मी गाडे पाटील सरांना विनंती करते की त्यांनी इथे आकाश महाजन यांना इथे पुरस्कार देऊन आता सन्मानित करावे. तेव्हा इथे गाडे पाटील आलेले असतात. तेव्हा मानसी हसते, अथर्व हसतो कारण इथे आकाशला आता पुरस्कार मिळणार असतो. पण मानसीला फार वाईट वाटत असतं. इथे या पुरस्काराच्या वेळेला खरं तर भूमीने आकाशबरोबर जायला हवं होतं. आकाशबरोबर या पुरस्कारामध्ये सामील व्हायला हवं होतं. पण ती नाईलाजाने का होईना पण डॉक्टर संकर्षण अधिकारी यांच्याबरोबर आलेली असते आणि त्या गोष्टीचाच सगळ्यांनाच त्रास होत असतो. पण इथे आता भूमी करणार तरी काय? तिने शब्द दिलाय, कॉन्ट्रॅक्टवरती साईन केले आणि त्याच्यामध्ये संकर्षण अधिकारी यांनी सांगितले कुणाला काही सांगायचं नाही आणि जर इथे नियम मोडण्याचा प्रयत्न केला तर आकाशचं काही खरं नाही. सगळे महाजन कसे रस्त्यावरती येतील ना यासाठी मी जास्तीत जास्त प्रयत्न करेन असं इथे आता संकर्षण म्हणालेला असतो. त्यामुळे भूमीला हे सगळं त्याच्या मनानुसार करावंच लागतं. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आकाशला पुरस्कार दिलेला असतो. आकाश तो पुरस्कार स्वीकारतो. तो म्हणत असतो की संपूर्ण इथे जमलेले अलिबागकर आणि त्याचबरोबर इथे उपस्थित मान्यवर तुम्ही सगळ्यांनी आम्हाला इथे सन्मानित करण्यासाठी हा जो काही कार्यक्रम आयोजित केला आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला पुरस्कार देऊन सन्मानित केलं आहे त्यासाठी तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की आमचा सन्मान करून तुम्ही आम्हाला इथे खूप इथे मानाचं स्थान दिले. तेव्हा इथे आकाश म्हणतो की माझ्या 2 आधीच्या पिढ्यासुद्धा याच व्यवसायामध्ये होत्या आणि आता आमची पिढीसुद्धा याच व्यवसायामध्ये आहे. आम्ही हा व्यवसाय जगामध्ये सगळीकडे कसा पोचवता येईल यासाठी मी आणि माझ्या कुटुंबियांनी जास्तीत जास्त प्रयत्न केलेत. म्हणजे आमचा हा व्यवसाय जगामध्ये सुद्धा नावारूपाला यावा यासाठी आम्ही खूप मेहनत घेतली आणि हे सगळं मी तुम्हाला अगदी नम्रपणे सांगतोय. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की डॉक्टर संकर्षण अधिकारी म्हणाले तसं मी माझ्या या यशाचं श्रेय मी पण माझ्या बायकोला आणि त्यानंतरला इथे आकाश भूमीचं नाव घेत नाही कारण ते ऑलरेडी डॉक्टर संकर्षण याने घेतलेलं असतं. त्यामुळे इथे आता आकाशला भूमीचं नाव घेण्याची इच्छा असते पण तो भूमीचं नाव घेत नाही. तेव्हा आकाश म्हणत असतो की मी सुद्धा माझ्या यशाचं श्रेय माझ्या बायकोला, माझ्या मुलीच्या आईला,
त्याचबरोबर महाजनांच्या मोठ्या सुनेला हा मी मान देतोय. माझ्या संपूर्ण यशाचं श्रेय मी माझ्या बायकोला देतोय, असं आकाश म्हणत असतो. त्यानंतर इथे पौर्णिमा आणि रागिनी यांना खूप राग येतो, कारण भूमी जरी आकाशबरोबर नाही आहे तरीसुद्धा आकाशला माहिती आहे की भूमी माझ्याबरोबरच आहे. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की मी इथे आज उभा आहे फक्त आणि फक्त माझ्या बायकोमुळे. त्यामुळे इथे माझा जो काही सन्मान करण्यात आला आहे त्याची भागीदार इथे माझी बायको ही सुद्धा आहे, असं आकाश म्हणतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता आकाश म्हणत असतो, माझी बायको प्रत्येक संकटामध्ये प्रत्येक वेळेला माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी होती. त्यामुळे मी आता इथपर्यंत पोचू शकलो आहे आणि तुम्ही हा पुरस्कार मला दिला आहे. मग आता माझी वेळ आहे. मी सुद्धा प्रत्येक संकटामध्ये प्रत्येक वेळेला तिच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार आहे. अगदी आयुष्यभरासाठी, अगदी आयुष्यभर मी तिच्या बरोबर आहे, असं आकाश म्हणतो. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता डॉक्टर संकर्षण आणि भूमी दोघेजण जायला निघालेले असतात. तेव्हा मीडियावाले त्यांना प्रश्न विचारण्यासाठी अगदी तुटून पडतात. तेव्हा इथे मीडिया म्हणत असते की भूमी महाजन, तुम्ही तर इथे आकाश महाजन यांच्या वाईफ आहात ना, मग तुम्ही डॉक्टर संकर्षण अधिकारी यांच्याबरोबर काय करताय? तुम्ही त्यांच्याबरोबर इथे पुरस्कार सोहळ्यामध्ये कसे काय आलात? तेव्हा इथे मीडिया म्हणते, तुम्ही दोघांनी लग्न केले आहेत का, की तुम्ही लग्नाशिवाय एकत्र राहताय, असं काही आहे का? भूमी महाजन, तुम्ही आकाश सरांना डिवोर्स दिलाय का? त्याबद्दल आम्हाला माहिती हवी आहे, प्लीज बोला ना. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की हे बघा, तुम्ही इथे जरा नैतिकतेचं भान ठेवून प्रश्न विचारा. तुम्ही मीडियावाले आहात ना, मग तुम्हाला एवढी साधी गोष्ट माहीत नाही? आज तुम्ही हे प्रश्न मला का विचारताय की मी कुणाबरोबर आले आणि कुणाबरोबर नाही? आज इथे तुम्ही डॉक्टर संकर्षण यांना प्रश्न विचारा की तुम्हाला पुरस्कार मिळाला आहे, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? त्यांच्याकडून जाणून घ्या ना. त्यांचा इथे सन्मान झाला आहे, त्यांना ह्या पुरस्काराविषयी विचारा. त्यांच्या भावना काय आहेत ते विचारा. तुम्ही मला प्रश्न विचारू नका आणि पर्सनल प्रश्न तर मला अजिबात विचारू नका, कारण मी त्याचं उत्तर तुम्हाला देणार नाही आहे. योग्य वेळ आल्यानंतर मी तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईन, असं इकडे भूमी म्हणत असते. तेव्हा ती योग्य वेळ कधी येणार आहे असं विचारल्यानंतर भूमी म्हणते, मला माहिती नाही, पण जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली जातील, असं इकडे भूमी म्हणते. तेव्हा कार्यक्रमाचे आयोजक तिथे येतात आणि म्हणत असतात की डॉक्टर संकर्षण, तुमच्याबरोबर काही प्रतिष्ठित लोकांना जरा फोटो काढायचा आहे, तुम्ही प्लीज येतं का आमच्याबरोबर? तेव्हा आकाश म्हणतो, भूमी तू थांब, मी आलोच. आणि तो इथे आता फोटो काढण्यासाठी जातो. तेव्हा इथे आकाश भूमीकडेच बघत असतो. तेव्हा इथे मीडिया आकाशला प्रश्न विचारत असते. ते म्हणत असतात की आकाश सर, इथे भूमी महाजन तुमची बायको डॉक्टर संकर्षण अधिकारी यांच्याबरोबर आहे. तुमच्या दोघांचं भांडण झालं आहे का? तुमचा डिवोर्स झाला आहे का? सांगा ना सर. तेव्हा आकाश इथे गप्पच असतो, कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देत नाही. तेव्हा मीडिया म्हणत असते की आम्ही तर हायकोर्टाच्या आजूबाजूलाच असतो, कोर्टाच्या इथे आमचं किती वेळा तरी जाणं होतं, पण तुम्ही तिथे कधीच दिसला नाहीत आम्हाला. तुमच्या वेगळं होण्यामागे काय कारण आहे सर, ते तुम्ही प्लीज आम्हाला सांगा. तुमचा डिवोर्स झाला आहे का? भूमी महाजन यांनी डॉक्टर संकर्षण अधिकारी यांच्याबरोबर लग्न केलं आहे का? असे अनेक प्रश्न इथे आकाशला विचारले जात असतात आणि आकाश त्या प्रश्नांची उत्तरं अजिबात देत नसतो, ती टाळत असतो. तेव्हा इथे भूमी इथे आता एकटी उभी असते. आकाशला तिला फार प्रश्न विचारायचे असतात. डॉक्टर संकर्षण अधिकारी तिथे नसल्यामुळे आकाश भूमीला प्रश्न विचारणारही असतो. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये आकाश म्हणत असतो की भूमी काय झालंय, तुला कसला राग आलाय माझा, हे सगळं का करतेस तू? तेव्हा भूमी म्हणत असते, आकाश पुन्हा तेच 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 प्रश्न विचारतोयस तुम्हाला, किती वेळा सांगितले मी तुला की हे थांबव हे सगळं. आणि हे बघ, तुला ह्या गोष्टी एक्सेप्ट करायच्या नाही आहेत का? मग ठीक आहे, तुला जेव्हा ह्या गोष्टी एक्सेप्ट करायच्या असतील ना तेव्हा कर, पण आता सारखे मला तेच प्रश्न विचारू नकोस. तेव्हा इथे आता आकाश जे काही भूमीचे आणि त्याचे फोटोज रूममध्ये लागलेले असतात ते सगळे फोटो आता काढत असतो. तेव्हा रागिनी म्हणत असते की आकाश, भूमी तुझ्याबरोबर इतकी वाईट वागली, पण तरीसुद्धा तिच्या मनामध्ये तुझ्याबद्दल काय आहे तुला जाणून घ्यायचं आहे. अरे पण कशाला ना, मी म्हणते की तिने जर तुझा विषय सोडला आहे तर तू सुद्धा आता पुढचा विचार कर ना, का तिचा एवढा विचार करतोयस तू? तेव्हा इथे भूमी संकर्षणला म्हणत असते, मी काय म्हणते, प्लीज आपण हे नाटक सगळं थांबवूया ना, आता मला हे नाटक करता येणार नाही आहे.
तेव्हा संकर्षण म्हणतो, का माझी पल्लू परत येणार आहे का? त्यामुळे माझी पल्लू परत येणार नाही आहे ना, मग तू सुद्धा त्या आकाशकडे परत जायचं नाही, कळलं तुला? तेव्हा इथे संकर्षणचा भूमीला आता खूपच जास्त राग आलेला असतो. त्याचं हे वागणं तिला अजिबात आवडत नाही. तर इथे भूमीच्या आणि आकाशच्या जे काही फोटोज असतात, जे काही आठवणी असतात, त्या इथे आता सर्व एकत्र केलेल्या असतात आणि रागीने त्या सगळ्या फोटोंना आग लावणार असते. आणि आकाश हे सगळं लांब उभा राहून आता बघत असतो. त्यालासुद्धा त्या आठवणी जाळायच्या नसतात, पण तरीसुद्धा त्याचा नाईलाज असतो. भूमीच्या वागण्यामुळे आकाश खूपच जास्त हर्ट झालेला असतो.